नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमांचक आणि जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये पुन्हा 8 वर्षानंतर सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर येऊन आता भयानक सत्याचा उलगडा होताना आपण बघूयात आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावलीचा मुलगा आमिर हा आता वस्तीमध्ये क्रिकेट खेळत असतो. तर तेवढ्यात तो मुलगा जोराचा शॉट मारतो आणि तो बॉल ज्या बाजूला जायचं नाही त्याच बाजूला मारतो. तर तेवढ्यात तो दुसरा मुलगा म्हणतो की आमिर, काय झालं? तुला म्हटलं होतं ना तिकडे बॉल मारू नको म्हणून, आणि आईने बजावलंय ना, जर तिकडे काही जरी झालं तरी जायचं नाही म्हणून. आता आईला घाबरलास ना? तेव्हा आता आमिर म्हणतो की मी नाही आईला घाबरत. आणि आमिर आता बॉल आणायला जातो. आणि जरी मी बॉल आणायला गेलो, आई जरी आली तरी मी सांभाळून घेईल, मी आलोच असे म्हणत पळतच आमिर आता तिकडे ज्या दिशेने बॉल मारला त्या दिशेने बॉल आणायला जातो. आणि तेवढ्याच पाठीमागून आमिर आमिर अशी हाक मारत सावली तिथे येते आणि त्या खेळणाऱ्या मुलांना म्हणते की आमिर तुमच्यासोबत खेळत होता ना, कुठे गेला तो? आणि तेवढ्यात हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आमिर असे म्हणत एक आता माणूस आमिरला कडेवर घेऊन सावलीच्या दिशेने येऊ लागतो. सावली आता त्याच्याकडे बघते आणि तेवढ्यात आता त्या माणसाला बघून आता ती मावशी म्हणते की आला मेला राक्षस, सत्यानाश झाला त्याचा. आता तो माणूस आमिरचे गाल ओढू लागतो आणि सावली आता राग येऊन त्या माणसाला म्हणते की रतन, त्याला सोड. तेव्हा आता रतन म्हणतो की असं कसं, आज आमिरचा बड्डे आहे. सावली म्हणते की कळतंय का तुला, तुला काय हवं आहे, सोड त्याला. तर रतन म्हणतो की मला ना आमिरच्या बड्डेचं गिफ्ट हवं आहे आणि त्यासाठी मला त्याचा केक हवा आहे. आणि आता आमिरला रतन म्हणतो की गिफ्ट वगैरे काही आणलं का नाही बड्डेचं? तर आमिर म्हणतो घरात ठेवलं आहे. हसत असतो, म्हणतो चला बड्डेचा ना आपण मस्तपैकी केक कापू. आणि इकडे आता एका वस्तीत त्या रतनची बायको आता बाकीच्या तिच्या सासू सासऱ्यांना आणि सगळ्या लोकांना म्हणत असते की 8 वर्ष झाली, कुठे माझा नवरा? तो मला ना डिव्होर्स देतो ना मला नादवतो कुठे? तर ती दुसरी लेडीज म्हणते की ए, आवाज बंद कर तुझा. आता ती म्हातारी म्हणते की ए सुशीला, रतन जरी आम्हाला माहीत असतं तर तुला का सांगू आम्ही? आता सुशीला म्हणते की मी एकटी काही करू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण आता तुम्ही थांबाच, मी काय करते ते बघा. आणि लगेच आता सुशीला म्हणते की आता इथे तुमचा बाप येतोय. तर एवढ्यात आलिशान मोठ्या गाडीतून आता बबलू हा गॉगल घालून तिथे येतो. आणि आता तो माणूस म्हणतो की अरे ग, तुझ्या बापाला आम्ही घाबरत नाही, आता बघूयात तुझा आता कसा कोणता बाप येणार आहे. आणि तेवढ्यात आता बबलू गॉगल घालून तिथे येतो. तर त्या बबलूकडे बघत आता ते दोघेही माणसे आता बबलूला हसू लागतात. आणि पटकन आता त्यांच्याकडे बघत बबलू डोळ्यावरचा गॉगल काढतो. आता इकडे मोनिका घरामध्ये आता बुद्धिबळाच्या पटावरची राणीला उचलून हातात घेते आणि तो प्यादा हातात घेत आता मोनिका बोलते की या बुद्धिबळाच्या पटावर जरी राणी तिलोत्तमा असली ना, तरी तिला चालवणारी मीच असणार आहे. आणि या घराच्या चाव्या जरी तिच्या कमरेला असल्या ना, तरी या घरची नस न नस माझ्या हातात असल्याची आता मोनिका बोलते. आणि तेवढ्यात आता मोनिका अशी हाक मारत तिलोत्तमा तिथे येते. तिलोत्तमाला बघताच पळत पळत मोनिका तिच्याकडे येत म्हणते की आईसाहेब, तुम्ही कधी आल्या? मी कधीपासून तुमची वाट बघते. तर तिलोत्तमा म्हणते की वाट बघायला आपल्याकडे टाईमच नाही आहे. तिलोत्तमा म्हणते तुझं आवरून झालं का? आज कंपनीत खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तर मोनिका म्हणते मी कसं विसरे नाही. मोनिका म्हणते तुमच्याच तालमीत मी तयार झालेली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळी तयारी केली. मोनिका म्हणते फक्त तुम्ही लवकर ब्रेकफास्ट करून घ्या, आपण जाऊयात. तिलोत्तमा म्हणते जे काही करशील ते लवकर कर. आणि मोनिका म्हणते की बरोबर आहे, तुम्ही 2च मिनिटात थांबा, मी लगेच आली. आणि इकडे आता बबलू म्हणतो की खरा हिरो गाडीच्या आतमध्ये आहे. बबलू त्या माणसाला म्हणतो की जेव्हा जेव्हा व्हिलनची एंट्री होते ना, तेव्हाच आमच्या हिरोची एंट्री होते. आणि सारंग आता त्याच्या आलिशान गाडीतून आता उतरत धूम स्टाईलने आता त्या सगळ्यांच्या समोर येऊन खुर्चीवर बसतो आणि टेबलवर पाय ठेवतो. आणि लगेच गॉगल काढत सारंग त्याच्याकडे बघत म्हणतो की सारंगचा वार काळजाच्या आरपार. आणि आता सारंग त्या लोकांना आणि सगळ्यांना विचारतो कुठे आहे तुमचा भाऊ? तर आता ती काहीच बोलत नसतात. तर घड्याळाकडे बघत आता सारंग म्हणतो की मी फक्त तुमच्याकडे 5 मिनटं देतो, 5 मिनटात तुम्ही पत्ते सांगा, नाही तर तुमच्या घरातले सगळ्यांचे पत्ते उलटे पडतील. आणि लगेच तो माणूस ओरडतच म्हणतो की आम्हाला धमकावणारा आहे तरी कोण? तर सारंग घड्याळाकडे पुन्हा बघत म्हणतो की तुमचे 4.5 मिनटं उरलेत. आता इकडे रतन आमिरला घेऊन सावलीच्या घरामध्ये येतो आणि म्हणतो वा, तुझ्या काकाने किती मस्त केक आणलाय.
आता सावली म्हणते की मला माहिती आहे 2 महिन्याचे हप्ते थकले, पण तुझे सगळे पैसे रतन मी व्याजासकट पुन्हा परत करेन. सावली म्हणते की प्लीज मला थोडीशी मुदत दे. तर रतन म्हणतो की सावली तुला पैसे देऊन 2 महिने झाले ना, तू माझे पैसे दिले, व्याज दिलं ना माझा हप्ता दिला. रतन म्हणतो की तुला काय म्हणायचं, मी काय समाजसेवा करतोय का? आणि लगेच आता रतन हा त्याच्याकडचा चाकू काढून आमिरच्या हातात देतो आणि म्हणतो की काप आता केक. ते बघून सावलीला राग येतो. सावली आमिरला आपल्याकडे ओढते आणि म्हणते की खबरदार माझ्या मुलाच्या हातात चाकू दिला तर. आणि इकडे आता तिलोत्तमा ही डिनरच्या टेबलजवळ येते तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या असतात. तर त्या खुर्चीवर हात ठेवत तिलोत्तमाला भूतकाळाची आठवण होते. तेवढ्यात पाठीमागून राजकुमार तिथे येतो आणि तिलोत्तमाला म्हणतो की आई तू इथे बसायचंस. आणि तिलोत्तमाला एकदम सेंट्रलच्या खुर्चीवर बसवतो. आणि एवढ्यात छोटीशी मुलगी पळत येऊन आता ती राजकुमारला डॅडा अशी हाक मारून गुड मॉर्निंग करते. तर राजकुमार तिला उचलून घेतो आणि तेवढ्यात मोनिका आता तिलोत्तमासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. आणि एवढ्यात आता मोनिका तिथे ब्रेकफास्ट घेऊन येताच तिलोत्तमा म्हणते की मोनिका हे असले काम करायला आपल्याकडे भरपूर लोक आहेत, तू असलं काम काय करते, अमृता कुठे? तर मोनिका म्हणते जाऊ द्या ना, त्या कसल्या तरी कामात असतील. आणि मोनिका म्हणते की दिवस रात्र अमृताताई एकट्या किती राबत असतात. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मोनिका तू या घरची सून आहे. तर तेवढ्यात असं म्हणता क्षणी मोनिका म्हणते की पण अमृताताई सूनच आहे ना. तिलोत्तमा म्हणते ती सुद्धा सूनच आहे आणि ती तर या घरची मोठी सून आहे, पण माझ्या या घराला तू वारस दिलाय मोनिका. आणि तिलोत्तमा म्हणते की तेव्हा तुझ्या या घरातलं स्टेटस कायम लक्षात ठेवायचं. आणि राजकुमार म्हणतो की ती अमृता तिला घरकामाशिवाय जमतं तरी काय? तिलोत्तमा म्हणते राजकुमार. तर राजकुमार म्हणतो मी काय चुकीचं बोललोय आई? राजकुमार म्हणतो की मेंदळ्यांच्या कंपनीची सगळी जबाबदारी तू आता मोनिकावर टाकली, तिने अशी घरातली कामं केलेली तुला आवडतं का? आणि तेवढ्यात तिलोत्तमा आता अमृताला हाक मारते. तर अमृता आता सारंगच्या मुलीसोबत बोलत असते. तर तेवढ्यात हाक ऐकताच अमृता म्हणते की अरे देवा, नाश्त्याची वेळ झाली आणि आपण इथेच आहोत. आणि पटकन अमृता आता तिलोत्तमा समोर येते. तर तिलोत्तमा म्हणते कुठेस तू? तर अमृता म्हणते की सॉरी आज जरा यायला उशीर झाला. इकडे आता पटकन सावली आमिरला धरते आणि आमिरला मिठी मारते. आणि इकडे आता पटकन मावशी पळत येते आणि म्हणते की रतन मला माहिती तुझा सावकारकीचा धंदा आहे, पण ती तर तुला थोडी मदत मागती तर देऊन टाक की. तर रतन म्हणतो की अम्मा तुझ्या म्हणण्यानुसार हिला मी दुकान टाकायला पैसे दिले आणि पैशासाठी मदतही दिली. रतन म्हणतो की जाऊ दे आता मीच केक कापतो. आणि रतन केक कापतो आणि स्वतःच्या तोंडातच केक भरवतो. इकडे आता मोनिका म्हणते की आईसाहेब आज ओवीचा बड्डे आहे, तेव्हा मी तिच्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवला आहे. आणि लगेच आता मोनिका म्हणते हे बघ तुझ्या आवडीचे मी डिंपले बनवलेत आणि सारंगच्या मुलीला ते डिंपले खाऊ घालू लागताच मोनिकाकडे बघत आता ओवी म्हणते नको मला भूक नाहीये. तर मोनिका रागाने आता ओवीकडे बघते. तिलोत्तमा म्हणते मोनिका जाऊ दे ना, ती नाही म्हणते तिला भूक नसेल, दे ना सोडून. आणि तिलोत्तमा तेथून उठून जाताच राजकुमार आता नोकरासारखा अमृताला म्हणतो की आम्ही महत्त्वाच्या कामाची माणसं आहोत आणि असे आमच्याकडे बघत उभी का राहिली, जा चहा घेऊन ये. तर आता अमृता रागाने चहा आणायला जाते. आता इकडे राजकुमार आणि तिलोत्तमा बाजूला जाताच आता मोनिका ही सारंगच्या मुलीवरती ओवीवरती भडकते आणि म्हणते की तुझ्या या घरात बसायची लायकी कुठेही तुला माहिती आहे ना, आणि जर तू माझं ऐकलं नाही तर तुझी काय अवस्था होईल माहिती आहे ना. तर ओवी म्हणते हो माझी आई मला कधीच भेटणार नाही. तर लगेच मोनिका म्हणते की तुझ्या डोक्यात एकदम फिट बसलंय तर. आणि इकडे आता रतन म्हणतो की सावले माझे पैसे मिळेपर्यंत तुझा आमिर आता माझ्याकडे राहील. आणि रतन आता आमिरला हिसकावून घेऊन जाऊ लागतो. तर सावली आता म्हणते की रतन सोड त्याला. आणि रेल्वे स्टेशनमध्ये आपल्या दुसऱ्या बाळाला कसे आता गुंड घेऊन गेले हे त्यावेळेस आता सावलीला आठवतं. आणि ते सगळं आठवताच आता रतन सावलीला म्हणतो की माझे पैसे मिळेपर्यंत तुझा मुलगा माझ्याकडे राहील. रतन म्हणतो तू काळजी करू नको, उद्याच्या दिवस तुझा मुलगा अगदी ठीक राहील, पण परवाची गॅरंटी मी नाही देऊ शकत. आणि लगेच आता आमिर म्हणतो की आई तू रडू नकोस आणि घाबरू नकोस, मी तुझा धाडशी आणि हुशार मुलगा आहे ना. तर सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि लगेच आता हॅपी बर्थडे टू यू असे म्हणत आता रतन हा आमिरला घेऊन जातो. तर इकडे सावलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सावलीला खूप वाईट वाटतं. आणि त्यानंतर इकडे आता रतन हा आमिरला घेऊन जात असतानाच इकडे आता सारंगला आता रतनचा तपास लागतो. आणि त्याच वेळेस आता सारंग जात असताना त्या मुलाला आणि रतनला सारंग बघतो. आणि आता त्या मुलाला सोडवण्यासाठी रतनकडे येत आता सारंग रतनला गावरान हिसका दाखवताच आता इकडे
सारंग हा रतनकडून मुलगा हिसकावून घेतो तर रागाने रतन म्हणतो की कोण लागतो तुझा हा मुलगा. आणि ती आरडाओरड ऐकून आता सावली तिथे येते आणि सारंगला बघते तर रागाने आता बोट करत आता सावली रतनला म्हणते की माझा नवरा आहे तो. तर ते ऐकताच आता रतनला मोठा कसा धक्का बसतो आणि सावलीने आता पुन्हा एकदा सारंगसोबतचे नाते सांगून आपल्या नवऱ्याचा अधिकार सारंगला दिलेला असतो आणि ते बघून सारंग देखील आता कसा अवाक होतो आणि एकमेकांमधील गैरसमज दूर होत सारंग आणि सावली प्रेक्षकांनो कशी एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.